नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा सुरू केला होता. त्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन पाहतोय. आज त्याचा पार्ट 4 आहे आणि येत्या 27 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीएससीईटी एक्झाम 2026 यासाठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, सोबत टॉपिक वाईज एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबत लॅपटॉप व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच इनरोल करा. चला, तर मग आपल्याला हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. a² + 8a + 16 याचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला करा मग आयडेंटिटी घेऊन. आपण का त्या दिवशी पाहिलं होतं ना, तर याला पहिले एक्सपान्शन करा. x² + 2 × a × 4. ठीक आहे, +4². ठीक आहे, त्यानंतर आपण कोणती आयडेंटिटी वापरू शकतो? x + y² होल स्क्वेअर. त्याचं काय असतं? x² + 2xy + y² ही आयडेंटिटी आपण इथे वापरू शकतो. तर काय होईल? a + 4². ठीक आहे, अशा पद्धतीने ते असणार आहे. ठीक आहे, इतकं इझी आहे ते आणि आपण इतक्या सोप्या पद्धतीने आयडेंटिटी वापरून ते सॉल्व्ह करू शकतो. बघा, इथे s² + 2 × a × 4 + 4² आणि इथे आयडेंटिटी आपण कोणती वापरली आहे? x + y होल स्क्वेअर = x² + 2xy + y². ठीक आहे, इथे आपण घेतलेला आहे एक्सच्या जागी a घेतला आणि वायच्या जागी 4 घेतलेला आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे p² + 10p + 25. तर यामध्ये आपण बघा, p होल स्क्वेअर - 2 × 5u × p. ठीक आहे, आणि हा काय 25, हा 5चा स्क्वेअर आहे ना, 25. ठीक आहे, तर p - 5 हे तर आपल्याला पेन न उचलता पण आलं पाहिजे हे, है ना. तर ठीक आहे, आता आपण कोणती आयडेंटिटी वापरली? a - b होल स्क्वेअरची आयडेंटिटी वापरली आहे. a² - 2ab + b². जिथे आपण काय कन्सिडर केलं आहे? a = p आणि b = 5. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. बघा, जी आयडेंटिटी आहे ती आपण वापरून सॉल्व्ह करणारे हे प्रश्न आहेत. चला, समोरचा प्रश्न सॉल्व्ह करा. 25m² + 30m + 9. सध्या असाच विचार करा की काय असू शकते. ठीक आहे, πm² होईल. होईल कारण ते 25 आहे, प्लस 2 × 5m × 3. 5×2 = 10 × 3 30m. ठीक आहे, +3². ठीक आहे, त्यानंतर मग 5m + 3². कोणती आयडेंटिटी आहे? a + b², a² + 2ab + b² ही आयडेंटिटी आहे, ज्यात आपण काय कन्सिडर केलेले आहे? a = 5m आणि b केलं आहे 3. ठीक आहे, तर आपण इथे सिंपल सिंपल आयडेंटिटीज वापरून सॉल्व्ह करतो आहोत. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. बघा, याचं तर आपण 25 असल्यामुळे आपण 5चा स्क्वेअर घेऊन घेतला आणि 2 × 5 × 3 केला, त्याचं 30चं एक्सपान्शन करायचं आपल्याला. नंतर 9 हा 3² असतो. आयडेंटिटी आपण ही वापरलेली आहे. ठीक आहे, चला 49y² तर सरळच आपल्याला समजलं 7चा स्क्वेअर आहे, प्लस 2 × 7y × 6z +6z². कारण 36 काय 6चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग काय होईल? 7y + 6z होल स्क्वेअर. इथे सुद्धा आपण कोणती वापरली आहे आयडेंटिटी? a + b² = a² + 2ab + b². सगळ्यांनी आयडेंटिटीज पाठ करून घ्यायची आहे आणि आपण जे सॉल्व्ह करतो आहोत ते सुद्धा स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तेव्हा जाऊन आपल्याला काय होईल? प्रॅक्टिस होईल. आणि इथे मग a ची जागा कोण घेतली आहे? 7y आणि b कोण घेतलाय? 6z घेतलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. बघा, 7y² + 2 × 7y × 6z. ठीक आहे, +6². 36 असल्यामुळे 6², 49 असल्यामुळे 7 आणि मग सरळ 7y + 6z अशा पद्धतीने ती येणार आहे. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन करा.
4x² -8x+4. तर 4 काय आहे? 2चा स्क्वेअर आहे. -2 × 4x+2². मग काय येईल? 2x - 2 होल स्क्वेअर. आयडेंटिटी कोणती? A - B² ठीक आहे, कारण ते A² - 2AB+B². का बरं हे कसं आलं? कारण इथे पहिले मायनस आहे, मग प्लस आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ही आयडेंटिटी वापरली. किंवा मग असं पण करता येते. एच्या जागी आपण काय वापरलं? 2x. आणि बीच्या जागी वापरलं 2. तर मग काय करायचं? 2 × x - 1² इज इक्वल टू काय? 4x - 1² होल स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण ते आन्सर सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, आपण काही असं प्रश्न घेणार आहोत जे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल त्याची. ओके, बघा इथे 2x² - 2 × 2x × 2 + 2². ठीक आहे. 2x - 2 होल स्क्वेअर. आयडेंटिटी आपण अशा पद्धतीने वापरली आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. त्यानंतर 121. हा म्हणजे हे काय आहे? 11. 11चा स्क्वेअर आहे 121. आपल्याला माहिती पाहिजे, याच्यासाठी आता स्क्वेअर आणि क्यूब सुद्धा पाठ करावं लागेल है ना. 2 × 11b × 4c. याचा अर्थ काय होईल? 88bc प्लस 16 काय? 4चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर मग काय येईल आन्सर? 11b - 4c होल स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला? A² - B². काय आहे एक्सपान्शन? A² - 2ab+b². ठीक आहे, त्यामध्ये आपण ए काय कन्सिडर केलाय? 11b. आणि बी काय केलाय? 4c. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आन्सर काढावं लागतं. बघा, चला हे सॉल्व्ह करा. आता काय करणार? A² स्क्वेअर, कारण 4 आहे, प्लस 2a² आणि b² प्लस b² ठीक आहे, अशा पद्धतीने मग A² + B² होल स्क्वेअर. ठीक आहे, आपण कोणते फॉर्म्युला वापरला? x² - y². x² + 2xy + y². याच्यामध्ये A B वगैरे चेंज झालं तरी काही होत नाही, कारण ते आपण जसेच तसेच करतोय. एक्सची व्हॅल्यू काय घेतली? A² घेतले. आणि बीची व्हॅल्यू घेतली वायची व्हॅल्यू घेतली B². बघा, A² कारण A4 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 2ab हे जशाच तसं घेतलेलं आहे, आणि B4चा आपण B² स्क्वेअर करतो. ठीक आहे, त्यामुळे ही आयडेंटिटी वापरली आहे. अशा भरपूर क्वेश्चन्स आपण बिना पेन वापरता पण यूज करू शकतो, पण ते प्रॅक्टिसनी होते आहे. ठीक आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. फॅक्टरायझेशनचे आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर सुद्धा आपण पाहणार आहोत, कारण तुमची छान प्रॅक्टिस व्हावी म्हणून. आणि येत्या 27 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.